पूर्वी ही वनस्पती सर्वत्र आढळायची, परंतु हल्ली आपल्या सह्याद्रीतून दुर्मिळ होत चालली आहे. ही वनस्पती आहे मादाम. जंगलांवर होणारं अतिक्रमण, वाढता रासायनिक खतांचा आणि तणनाशकांचा वापर यामुळं ही वनस्पती दुर्मिळ होत आहे. मादाम वनस्पतीची पानं ही हृदयासारख्या आकाराची असतात. तसेच पानं जराशी मऊ व केसाळ असलेली आढळून येतात. पानांमधून मादामच्या छोट्या छोट्या कळ्या डोकावतात आणि कळ्यासुद्धा फारच मनमोहक दिसतात. पिवळ्या रंगाची मनमोहक फुलं आणि फुलाच्या मधोमध जास्वंदीसारखा डोकावणारा दांडा हे या मादामचं वैशिष्ट्य आहे. सह्याद्रीमधून सोनघंटा फार दुर्मिळ किंवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. हीच परिस्थिती मादामवर येऊ नये म्हणून आपण मादाम ही वनस्पती जपली पाहिजे. ही वनस्पती 1 ते 2 मीटरपर्यंत उंच वाढते आणि आपल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगेमध्ये सहज आढळून येत आहे. सुबक फुलं, आयुर्वेदिक गुणधर्मानं परिपूर्ण असलेली ही मादाम वनस्पती सौंदर्यासोबतच आपण दुर्मिळ होण्यापासून वाचवण्यासाठी हिला जपलं पाहिजे. फुलांच्या मधोमध आतमध्ये रंग जरासा गडद होत जातो आणि फार सुंदर दिसती अशी ही मादाम वनस्पती. आपल्या परिसरात ही मादाम वनस्पती दिसली तर हिच्या बियांचं जतन करा. फुलं येऊन गेल्यानंतर वनस्पतीला बिया येतात. या बियांचं जतन करा, लागवड करा आणि तण असंच आहे असं समजून नष्ट करू नका. शक्य असल्यास अशा दुर्मिळ आणि औषधी महत्त्व असणाऱ्या वनस्पती आपण आपल्या बागेत देखील लावल्या पाहिजेत आणि यांच्या मनमोहक सौंदर्याचा आनंद लुटला पाहिजे. धन्यवाद.